शेवटच्या आपल्या या सेशन मध्ये आपण बघणार आहोत रिझल्टचे एक्सपेक्टेड डेट्स आणि किती स्कोर म्हणजे किती पर्सेंटाइल याबाबत हा सेशन असणार आहे विद्यार्थी मित्रांनो. येस, सीईटीचा निकाल कधी जाहीर होणार, येस याच्यावर हा सेशन असणार आहे. तर हा सेशन एंड पर्यंत नक्की बघा आणि जर तुम्ही अजून आमच्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राइब आवर चॅनल ग्लोबल ऑनलाईन नीट, जेणेकरून तुम्हाला सीईटी बद्दलचे लेटेस्ट अपडेट मिळत राहतील. सो येस विद्यार्थी मित्रांनो, स्टार्ट विथ द सेशन. लेट्स स्टार्ट विथ द सेशन. सो हाऊ मच यू विल स्कोर. सी विद्यार्थी मित्रांनो, बरेच मुलं अशी असतात, ऑन एन ॲव्हरेज आपण हे काढणार आहोत. येस, वी आर गोइंग टू स्टडी दिस ऑन ॲव्हरेज. सी स्कोर आणि पर्सेंटाइल, राईट. पर्सेंटाइल हा बेसिकली शिफ्ट डिफिकल्टी लेवल अँड द नॉर्मलायझेशन मेथड वर डिपेंडेंट आहे, पण त्याच पद्धतीने ऑन एन ॲव्हरेज आपण हा डेटा आपण कॅल्क्युलेट करत आहोत की 90 जर एखाद्या विद्यार्थी मित्राला 90 प्लस स्कोर असेल, येस, इफ दॅट स्टुडंट इज स्कोरिंग 90 अँड अबाव, तर त्याला 90 पर्सेंटाइल, ओके, पर्सेंटाइल मिळण्याची शक्यता आहे 90 अँड अबाव. ओके, तर अशा पद्धतीने आपण 70, 50, 110, 130, 160 असे जर स्कोर येत असतील तर किती हे स्कोर्स म्हणजे ऑन एन ॲव्हरेज किती पर्सेंटाइल हे आपण बघणार आहोत. सी स्टुडंट्स, ही पर्सेंटाइल सिस्टम 2019 पासून स्टार्ट झाली अँड 2019 ते आतापर्यंत फ्रॉम लास्ट 6 इयर्स अशा पद्धतीनेच ऑन एन ॲव्हरेज एवढेच मुलं ते स्कोर करतात. त्या बेसिसवर मी हा तुम्हाला डेटा अनालाइज करून सांगत आहे. सी या वर्षीचे पेपर थोडे टफ होते, बट वी कॅन आत्ता या वर्षीच्या पेपरवर न बोलता आपण ऑन एन ॲव्हरेज डेटा स्टडीवर काय जर 90 प्लस जर त्या विद्यार्थ्याला स्कोरिंग असेल तर त्याला किती पर्सेंटाइल येतील हे आपण याच्यात बघणार आहोत. येस, सो 90 प्लस स्कोर असेल तर त्याला अप्रॉक्सिमेट 90 पर्सेंटाइल असतील. येस, जर त्या मुलाला 70 प्लस स्कोर असेल, येस, जर त्याला 70 प्लस स्कोर असेल तर त्या विद्यार्थ्याला 65 टू 70 पर्सेंटाइल किंवा त्याच्या वरती येतील. ओके, 65 टू 70 पर्सेंटाइल मध्ये या रेंज मध्ये त्याला पर्सेंटाइल येणार आहे, राईट. जर त्या विद्यार्थ्याला 50 प्लस स्कोर असेल तर त्याला 55% अँड अबाव पर्सेंटाइल येणार आहेत. येस, 55 पर्सेंटाइल अँड अबाव. ओके, येतंय लक्षात. तर याच्यावरनं तुम्ही आता तुमचं जसं आन्सर की रिलीज झालेलाच आहे तर तुम्ही तुमचा स्कोर कॅल्क्युलेट केलाच असेल, तर याच्यावरनं तुम्ही एक अंदाज लावू शकता की तुम्हाला किती स्कोर आहे आणि त्याच्यावरनं तुमचं पर्सेंटाइल किती येणार आहे, राईट. 110 प्लस जर एका विद्यार्थ्याला असतील तर त्याला मिळणार आहेत 94 पर्सेंटाइल अँड अबाव. ओके, ऑन एन ॲव्हरेज हे सगळं कशा बेसिसवर चाललंय स्टुडंट, ऑन एन ॲव्हरेज बेसिसवर आपण कॅल्क्युलेट करतोय की किती स्कोर म्हणजे किती पर्सेंटाइल. येस, येते विद्यार्थी मित्रांनो लक्षात. 130 प्लस स्कोर असेल तर त्याला मिळणार आहे 97 पर्सेंटाइल. येस, 97 पर्सेंटाइल. जर एखाद्या विद्यार्थ्याला 160 अँड अबाव स्कोर असेल तर त्याला 99 पर्सेंटाइल अँड अबाव असं त्याचं स्कोरिंग येणार आहे. येस, तर विद्यार्थी मित्रांनो याच्यावरनं तुम्ही लक्षात घ्या की तुमचं स्कोर किती आहे आणि तुम्हाला किती पर्सेंटाइलच्या आसपास येणार आहेत ऑन एन ॲव्हरेज बेसिस. ओके, नाव आता बऱ्याच विद्यार्थी मित्रांना प्रश्न आहे की जर आम्हाला सीईटी मध्ये कमी मार्क मिळाले असतील मॅडम तर आम्हाला ऍडमिशन मिळेल का चांगल्या कॉलेजमध्ये. द नेक्स्ट क्वेश्चन आहे विद्यार्थी मित्रांचा की आम्हाला जर कमी मार्क असतील त्याच्यावर मी एक सेपरेट व्हिडिओ पण बनवला आहे, पण तरी याच्यात पण मी तुम्हाला सांगू इच्छिते की विद्यार्थी मित्रांनो की तुम्हाला तुमची कॉलेज प्रेफरन्स लिस्ट ही योग्य पद्धतीने बनवणं फार गरजेचं आहे. जर सपोज फॉर आपण एक्झाम्पल घेऊ, जर एखाद्या विद्यार्थ्याला त्याचं नाव आहे रोहन, ओके, या रोहन विद्यार्थ्याला 50 पर्सेंटाइल आहेत. किती आहेत? 50 पर्सेंटाइल. आणि जर तो त्याच्या कॉलेज लिस्ट मधले
कॉलेज लिस्ट मध्ये तो त्याचे असे कॉलेजेस टाकतोय की ज्या कॉलेजमध्ये 90 पर्सेंटाईल गरजेचे आहे. तर त्या रोहनला मिळणार आहेत का 90% वाले कॉलेज? तर नाही. तर रोहनला काय करायचंय अशा केसमध्ये? त्याला ते कॉलेज लागणार नाहीये. तर रोहनला काय करायचंय विद्यार्थी मित्रांनो? तर रोहनला 50 to 65 च्या रेंज मध्ये जे कॉलेज 50 to 65 च्या रेंज मध्ये जे कॉलेजेस असतील ते कॉलेजेस रोहनला सिलेक्ट करायचे आहेत आणि त्या पद्धतीने त्याची कॉलेज लिस्ट बनवायची आहे, जेणेकरून त्याची योग्य कॉलेज लिस्ट बनेल तर त्याला योग्य हे कॉलेज मिळणार आहे. आता नेक्स्ट आपला प्रश्न आहे की रिझल्ट डेट. तर रिझल्ट डेट कधी? की या 2025 मध्ये रिझल्ट कधी लागणार आहे? तर विद्यार्थी मित्रांनो हा काही डेटा आहे. 2023 साली 23 मे ला आन्सर की रिलीज झाली होती. कधी झाली होती आन्सर की रिलीज? 23 मे ला रिलीज झाली होती. येस, आन्सर की 2024 मध्ये 21 मे ला आन्सर की रिलीज झाली होती. येस, आणि आता 2025 मध्ये म्हणजे 2025 मध्ये पीसीबी ची आन्सर की कधी रिलीज झाली? राउंड अबाउट 19 मे. येस, तर आता 2023 मध्ये विद्यार्थी मित्रांनो कधी रिझल्ट लागला होता? 2023 मध्ये 12 जूनला. कधी लागला होता? 12 जूनला. येस, 2024 मध्ये कधी लागला होता? 16 जूनला. ओके, तर राउंड अबाउट 2025 मध्ये रिझल्ट कधी लागण्याची शक्यता आहे? इन बिटवीन 5 to 10 जून. राईट. तर या वर्षी बोर्डाची परीक्षा पण लवकर घेण्यात आली, सीईटी सेल कडनं पण परीक्षा सीईटीची लवकर घेण्यात आली. तर त्या अंदाजे 2025 मध्ये 5 to 10 जूनच्या आसपास रिझल्ट लागण्याची शक्यता आहे. दीज आर नॉट द कन्फर्म डेट्स. या डेटच्या एक्सपेक्टेड डेट्स आहेत हे. या डेट्सच्या मध्ये रिझल्ट लागण्याची शक्यता आहे. तर तुम्ही काय म्हणाल मॅडम हे कशावरनं? तर वी हॅव स्टडीड हे डेटा अनालिसिस वरनं आपण काढतोय की राउंड अबाउट 2023 मध्ये या दिवशी लागला, 2024 मध्ये या दिवशी लागला, तर 2025 मध्ये 5 ते 10 जूनच्या मध्ये रिझल्ट लागण्याची शक्यता आहे. कारण जर आपण डेटा बघितला तर सीईटी सेल कडनं राउंड अबाउट 20 डेज आन्सर की रिलीज झाल्यानंतर राउंड अबाउट 20 डेज ने रिझल्ट लागलेला आहे. इज इट क्लिअर स्टुडंट्स? सो स्टुडंट्स, ग्लोबल ऑनलाईन ने काय केलेलं आहे आपल्यासाठी एमएसटी सीईटी नीट एक्झाम, एमएसटी सीईटी नर्सिंग आणि बोर्ड साठी कंप्लीट कोर्स लॉन्च केलेला आहे. इवन फॉर बोर्ड्स. ओके, ज्यांना हे कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स नाही द्यायच्या त्यांच्यासाठी पण ग्लोबल ऑनलाईन ने 999 मध्ये पर मंथ तुम्ही हा कोर्स जॉईन करू शकता, ज्या तुम्हाला फुल सिलेबस लाइव लेक्चर्स, रेकॉर्डेड लेक्चर्स विथ फुल सिलेबस नोट्स अँड एमसीक्यू डिस्कशन मिळणार आहे. जर तुम्हाला हा कोर्स जॉईन करण्यासाठी विद्यार्थी मित्रांनो दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करायचा आहे, और एल्स यू कॅन डाउनलोड द ग्लोबल ऑनलाईन ऍप, जेणेकरून तुम्ही या कोर्सला ऍक्सेस करू शकता. येस विद्यार्थी मित्रांनो, तर तुम्ही तुमच्या फ्रेंड्स, फॅमिली सगळ्यांना हे रेकमेंड करू शकता. राईट. बोर्ड साठी आपल्याकडे एक स्पेशल ऑफर आहे. 999 मध्ये आपण त्यांना हा कोर्स प्रोव्हाइड करतो. 999 पर मंथ. तर विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज लाईक माय व्हिडिओ, आणि जर तुम्ही अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब आवर चॅनल ग्लोबल ऑनलाईन नीट फॉर द लेटेस्ट अपडेट रिगार्डिंग सीईटी. थँक यू.